नमस्कार मित्रांनो, हॅपी मकर संक्रांती सगळ्यांनाच. मित्रांनो, आजचा जो प्रोमो आहे तो बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? करणने चावी दिली पाहिजे की नाही? मला तर वाटतंय की करणने चावी दिलीच नाही पाहिजे. मित्रांनो, ज्या वेळेस हिला चावीची गरज नव्हती त्यावेळेस ही चावी शोधत पण नव्हती ना, चावीचं नाव देखील काढत नव्हती. आता रुचिता वेगळाच ड्रामा सुरू केलेली आहे. आता बोलते की माझ्या स्वप्नासोबत खेळू नको. म्हणजे मित्रांनो, थोडं ओव्हर ऍक्टिंग वाटत नाहीये का तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा की हिला ओव्हर ऍक्टिंग वाटते का नाही तुम्हाला. मित्रांनो, आजकाल थोडस बिग बॉस मध्ये ना थोडं ओव्हर ऍक्टिंग पण चालू झालेली आहे. हर वेळेसचा बिग बॉस थोडस लेट ओव्हर ऍक्टिंग होते, पण ह्या वेळेसचा बिग बॉस आता स्टार्टिंग पासूनच ओव्हर ऍक्टिंग चालू केलेली आहे. कारण मित्रांनो, याचं एकच आहे की सगळ्यांना माहिती आहे की बिग बॉस मध्ये गेल्यानंतर काय करायचं आपल्याला, आणि काय करायचं हे माहिती झाल्यामुळेच हे बिग बॉस मध्ये स्टार्टिंग पासूनच असा गेम चालू आहे. पण मित्रांनो, करण आता ऐकत नसतो. करण झिंगाट सपोर्ट आहे भाऊ तुला, आता फुल सपोर्ट आहे तुला. तू चावी देऊच नको, होईल तिथं होईल.